नमस्कार, मी श्वेता भालेकर. परब आपण पाहता टीव्ही 9 मराठी. घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 50 मध्ये. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विरोधक आक्रमक. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान. विरोधकांचं संत्र्याची माळ गळ्यात घालून विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन. नागपुरामध्ये मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जात नुकसानाची पाहणी केली. जिल्हाधिकाऱ्यांना तातडीनं पंचनामे करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून सरकार प्रचारात व्यग्र होतं. विजय वडेट्टीवार यांची राज्य सरकारवर टीका. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी. नुकसान भरपाईचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. फडणवीसांचं उत्तर. धाराशिवमधील कारीमध्ये शेतकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन. सरसकट नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. अधिवेशनामध्ये 5 ते 8 तारीख फक्त मराठा आरक्षणासाठी ठेवणार असं मुख्यमंत्री म्हणाले होते. मराठा आरक्षणासंदर्भात कायदा करा, जरांगेंची मागणी. कोल्हापूरमध्ये मराठा समाजाचं जागरण गोंधळ आंदोलन. अधिवेशनामध्ये सरकारचं मराठा आरक्षणासाठी लक्ष खेचण्याचा प्रयत्न. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून निलेश लंके यांचं विधान भवनाच्या पायऱ्यावर आंदोलन. मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याची आमदार राजू नवघरे यांची मागणी. त्यांचंही आंदोलन. धनगर आरक्षणासंदर्भात 8 तारखेला हायकोर्टात सुनावणी. डिसेंबर अखेरीस निकालाची अपेक्षा. सुनावणीला गोपीचंद पडळकर हजर राहणार. सोलापूरच्या माळशिरसमध्ये ओबीसी समाज आक्रमक. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र न देण्याची मागणी. डिस्चार्ज मिळाल्यानंतर रविकांत तुपकर पुन्हा आंदोलनस्थळी. शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात सरकारला 15 दिवसांचा अवधी, अन्यथा गनिमी कावा करण्याचा तुपकरांचा इशारा. रोहित पवारांच्या युवा संघर्ष यात्रेचा 12 डिसेंबरला नागपुरात समारोप. समारोपाला शरद पवार, उद्धव ठाकरे उपस्थित राहणार. सांगलीतील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर नागरिकांचं ठिय्या आंदोलन. सर्वसामान्य नागरिकांच्या कामाऐवजी एजंटच्या कामांना प्राधान्य दिलं जात असल्यामुळे नाराजी. छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा परिषद कार्यालयासमोर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मोर्चा. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा आणि वेतन श्रेणीची मागणी. परभणीमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा जिल्हा परिषदेवर विराट मोर्चा. मानधनात वाढीसह शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्याची मागणी. ससून रुग्णालयाचे तत्कालीन डेल संजीव कुमार यांचे पुत्र डॉक्टर अमय कुमार ठाकूर यांचा राजीनामा. ललित पाटील प्रकरणी राजीनामा दिल्याची माहिती. कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अधिगृहित जागेचा मोजणी होणार. मोजणी झाल्यामुळे कर आकारणीसह अतिक्रमण काढायला मदत होणार. 27 एकर जागेची तब्बल 70 वर्षांनंतर पहिल्यांदाच मोजणी केली जाणार. धाराशिव जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान योजनेचे लाभार्थी घटले. शेतकऱ्यांची संख्या 3 लाखांवरून 80,000वर. निकष आणि केवायसी केल्यानंतर लाभार्थी संख्येत घट. तुळजाभवानी मंदिरामध्ये दान केलेल्या सोन्या चांदीची तपासणी होणार. भाविकांकडून बोगस सोने चांदी दान केल्याच्या तक्रारीनंतर मंदिर प्रशासनाचा निर्णय. धाराशिव शहरामध्ये पुन्हा कचरा कोंडी. नगरपालिकेनं ठेकेदाराचं बिल थकवल्यामुळे ठेकेदाराकडून कचरा संकलन बंद. रत्नागिरीच्या चिपळूण नगर परिषदेची वाढीव घरपट्टी कारवाई स्थगित. पालकमंत्री उदय सामंत यांचे आदेश. धाराशिवमध्ये 7 वर्षांनंतर लागला शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीला मुहूर्त. राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये 500 पेक्षा अधिक शिक्षकांचा जिल्ह्यामध्ये येण्याचा मार्ग मोकळा. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील ब्लॉक संपला. वाहतूक सुरू. तब्बल 40 मिनिटांनी काम पूर्ण. पुण्याहून मुंबईला जाणारी वाहतूक दोन्ही मार्गिका सुरू करण्यात आल्या. पंढरपूरमध्ये श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी परदेशातून येणाऱ्या भाविकांच्या संख्येत वाढ झाली आहे. मंदिराच्या दानपेटीमध्ये तब्बल 12 देशांचं परकीय चलन मिळाले. पंढरपुरामधील चंद्रभागा नदीत सोडलं जातंय ड्रेनेज मधलं खराब पाणी. इस्कॉन मंदिर संस्थेच्या मैला मिश्रित पाण्यामुळे चंद्रभागेच्या पावित्र्याला धोका. भाविकांकडून तीव्र संताप व्यक्त. चंद्रपूरमधील ऐतिहासिक रामाळा तलावाच्या संवर्धनासाठी इको प्रो संघटनेचं आंदोलन. नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या निमित्तानं 1 दिवस 1 आंदोलन साखळीची सुरुवात. एसटीपी बांधकामाला सुरुवात न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा. लातूरमध्ये पाणी टंचाईचं सावट. गोदावरी खोऱ्यातील 4 टीएमसी पाणी मांजरा धरणात सोडण्यात यावं. आमदार धीरज देशमुख यांची मागणी.
यवतमाळ जिल्ह्यातील पुसदमध्ये विमा कंपनीकडून शेतकऱ्याची थट्टा. सोयाबीनचे 40,000 रुपयांचं नुकसान झालेलं असताना विमा कंपनीकडून केवळ 200 रुपयांची नुकसान भरपाई जमा. डिसेंबरच्या सुरुवातीला उजनी धरणातील पाण्याचं नियोजन कोलमडलेलं आहे. उजनी धरणाची पाणी पातळी 25% आल्यामुळे चिंता वाढली आहे. वाशिम जिल्ह्यात पुढील 3 दिवस अवकाळी पावसाची शक्यता. वातावरणामुळे तूर आणि हरभरा पिकांवर अळ्यांचा प्रादुर्भाव. गोंदिया जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाचा जोर कायम आहे. 4,000 हेक्टरवरचं नुकसान, शेतकरी हतबल. नाशिकमध्ये अवकाळी नुकसानाचा अंतिम अहवाल शासनाकडे सुपूर्द. जिल्ह्यातील 34,000 हेक्टर जमीन चिखलाखाली गेल्याचा अहवालात उल्लेख. कांदा आणि द्राक्ष पिकांचं सर्वाधिक नुकसान. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अवकाळीचा आंब्यांना फटका बसलाय. झाडावरचा मोहर पूर्णपणे खराब झालेला आहे. किडीचा त्यावर प्रादुर्भाव झालाय. परभणीमध्ये ढगाळ वातावरणाचा हरभरा पिकांना फटका. हरभऱ्यावर अळीचा प्रादुर्भाव, शेतकरी चिंताग्रस्त. धाराशिव जिल्ह्यात 34 दिवस पुरेल इतका चारा उपलब्ध. लहान मोठ्या जनावरांची संख्या पाहता दररोज 3,000 टन चारा आवश्यक. टंचाई आराखड्याला मान्यता देण्याची मागणी. पालघरमधील बहाडोली येथील काळ्या जांभळाला भौगोलिक मानांकन प्राप्त झाले. 2018 सालापासून शेतकऱ्यांचे प्रयत्न सुरू होते. वाशिममध्ये अवकाळी पावसामुळे कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव. बोंडअळीमुळे शेतकरी हतबल, तर शेतकऱ्यांकडून मदतीची मागणी. गोंदियामध्ये रब्बी पिकाचा विमा भरण्याकडे शेतकऱ्यांची पाठ. हरभऱ्याचा विमा भरण्यासाठी अंतिम मुदत 15 डिसेंबर. अद्याप एकाही शेतकऱ्यानं पीक विमा भरला नाही. यवतमाळमध्ये 50%हून कमी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रशासकीय पंचनाम्यानुसार भरपाई देण्याचे आदेश. क्षेत्रीय स्तरावर समिती पंचनामे करणार. मांजरपाडा प्रकल्पाचं पाणी पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव कालव्याद्वारे येणार. कालव्याच्या रुंदीकरणाला सुरुवात. येवल्यातील शेतकऱ्यांना फायदा होणार. यवतमाळमधील वणी शहर प्रदूषणाच्या विळख्यात. वणी परिसरातील वायू गुणवत्ता निर्देशांकात सातत्याने वाढ. मानवी आरोग्यासाठी घातक निर्देशकांची नोंद. गोंदिया जिल्ह्यातील अवकाळी पावसाच्या नुकसानासाठी आमदार सरसावले. तिरोडा तालुक्यातील नुकसान भरपाईचे पंचनामे लवकरात लवकर करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश. परळी तालुक्यामध्ये हवामान बदलाचा तुरीच्या पिकावर परिणाम. 2 दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे आणि धुक्यामुळे तुरीवर कीड लागायला सुरुवात. अवकाळी पावसामुळे हजेरी लावल्यानंतर हवामानामध्ये सातत्यानं बदल होत आहेत. प्रतिनियुक्तीवरील कर्मचाऱ्यांना मुख्यालयातून त्यांच्या मूळ पदावर पाठवा. लातूरच्या जिल्हा परिषदेतील प्रतिनियुक्तीवरील कर्मचाऱ्यांचा वाद पेटला. इतर कर्मचाऱ्यांना संधी मिळत नसल्यामुळे संघटना आक्रमक. चंद्रपूरमध्ये वाघीण आणि बैठड्यांची दंगामस्ती. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोलारा भागात वीरा वाघिणीचं वास्तव्य. टुरिस्ट गाईड अभिषेक गुरनुले यांनी हे दृश्य टिपलेलं आहे. अमळनेर इथल्या सीआरपीएफच्या जवानाला गुवाहाटी इथे कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले. सीआरपीएफचे हवालदार विशाल खैरनार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. 300 फूट लांब तिरंगा हातात घेऊन शहरातून काढण्यात आली रॅली. पुण्याच्या भोरमधील वरंधा घाटात माल वाहतूक करणारा टेम्पो उलटला. महाडच्या दिशेने जाताना रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे अपघात. सुदैवानं जीवितहानी नाही. यवतमाळच्या उमरखेड घाटामध्ये भरधाव कंटेनरची ट्रॅक्टरला धडक. या अपघातामध्ये 2 जण गंभीर जखमी. ट्रॅक्टरचं मोठ्या प्रमाणात नुकसान. साताऱ्याच्या तासवडे टोल नाक्यादरम्यान लक्झरीला आग लागली आणि यामध्ये टायर फुटल्यामुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. प्रवाशांना बाहेर काढण्यात पोलिसांना यश. पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील राजुरीमध्ये भैरवनाथांच्या पालखी सोहळ्याची भव्य मिरवणूक. काल भैरवनाथ कालाष्टमी निमित्तानं अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन. बीडच्या आष्टीमध्ये विज्ञान प्रदर्शन संपन्न. 150 पेक्षा जास्त प्रयोगाचे प्रात्यक्षिक सादर. विद्यार्थ्यांचा प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद.